मित्रांनो, या टाईपचे फायनान्शियल रिझल्ट्स मिळवण्यासाठी नाव मिस्टर रवी नीड्स अ स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जी टू इन्व्हेस्ट हिज सेव्हिंग कॉल्ड ॲसेट मॅनेजमेंट. आणि ॲसेट मॅनेजमेंट ही आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या ब्ल्यू प्रिंटमधली चौथी स्टेप आहे. ॲसेट मॅनेजमेंटलाच आपण वेल्थ मॅनेजमेंट सुद्धा म्हणतो. मित्रांनो, वेल्थ मॅनेजमेंट म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येते, म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट कुठे करावी. पण वेल्थ मॅनेजमेंट किंवा ॲसेट मॅनेजमेंट हे एवढं सिंपल नाहीये. ॲसेट मॅनेजमेंट प्रोफेशनली कसं केलं जातं ते आपण आता बघूया. याची सुरुवात होते सगळ्यात पहिले बाय नोईंग युअर रिस्क प्रोफाईल. तुमची रिस्क प्रोफाईल म्हणजे तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी आणि तुमची रिस्क टॉलरन्स लेवल याचं कॉम्बिनेशन आहे. मित्रांनो, रिस्क टेकिंग ॲबिलिटी म्हणजे उद्या तुमच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग आला याच्यामुळे तुम्हाला एखादा मेजर लॉस बेअर करायला लागला, तर हा लॉस बेअर करण्याची आज तुमच्यामध्ये क्षमता आहे की नाही, याला रिस्क टेकिंग ॲबिलिटी म्हणतात. आणि रिस्क टॉलरन्स लेवल म्हणजे तुमची रिस्क घेण्याची मानसिकता किती आहे, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे रिस्क प्रोफाईल. मित्रांनो, तुमची रिस्क प्रोफाईल व्यवस्थित समजून घेतल्यानंतर सेकंड स्टेप आहे डिझायनिंग ॲसेट ॲलोकेशन स्ट्रॅटर्जीज बेस्ड ऑन रिस्क प्रोफाईल. म्हणजे तुमच्या रिस्क प्रोफाईल अनुसार तुमच्यासाठी योग्य ॲसेट ॲलोकेशन स्ट्रॅटर्जी डिझाईन करणं. तुमची रिस्क प्रोफाईल हायली ॲग्रेसिव्ह असेल तर तुमच्यासाठी थोडेसे रिस्की इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सिलेक्ट करता येतात. तुमची रिस्क प्रोफाईल बॅलन्स्ड असेल तर तुमच्यासाठी थोडेसे बॅलन्स्ड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सिलेक्ट करायला लागतात. आणि तुमची रिस्क प्रोफाईल मॉडरेट असेल तर तुमच्यासाठी लो रिस्क इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सिलेक्ट करायला लागतात. थर्ड स्टेप येते आयडेंटिफाईंग इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सुटेबल फॉर द स्पेसिफिक गोल्स. म्हणजे तुमच्या स्पेसिफिक गोल्सला सुटेबल योग्य इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आयडेंटिफाय करणं. इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आयडेंटिफाय झाल्यानंतर चौथी स्टेप्स आहे कम्पेअरिंग व्हेरियस इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स बेस्ड ऑन रिटर्न्स, रिस्क, लिक्विडिटी अँड टॅक्स एफिशियन्सी. मित्रांनो, वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आपण आयडेंटिफाय केले, पण या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्सला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर कम्पेअर केलं जातं. जसं की रिटर्न्स आहे, रिस्क आहे, लिक्विडिटी आहे आणि टॅक्स एफिशियन्सी आहे. याच्यापेक्षाही बरेच पॅरामीटर्स असतात, पण हे 4 महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत. ही कम्पॅरिझन केल्यानंतर मग पाचवी स्टेप येते कन्स्ट्रक्टिंग इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बाय सिलेक्टिंग दी बेस्ट ऑप्शन फ्रॉम एव्हरी ॲसेट क्लास. म्हणजे प्रत्येक ॲसेट क्लासमधून बेस्ट ऑप्शन सिलेक्ट करून तुमच्यासाठी आयडियल इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट केला जातो. तर मित्रांनो, या पद्धतीने एक प्रोफेशनल ॲसेट मॅनेजमेंट किंवा वेल्थ मॅनेजमेंट केलं जातं. बरेचसे नॉन क्वालिफाईड पर्सन एवढ्या प्रोफेशनली ॲसेट मॅनेजमेंट किंवा वेल्थ मॅनेजमेंट करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे रिक्वायर्ड नॉलेज किंवा ती एक्सपर्टीज नसते. म्हणून ॲसेट मॅनेजमेंट किंवा वेल्थ मॅनेजमेंट करताना एखाद्या CFP कडून करून घेतलेलंच तुमच्यासाठी जास्त संयुक्तिक आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की ॲसेट मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे ॲसेट क्लासेस आणि त्याच्यामध्ये असलेल्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्सची योग्य माहिती. सो लेट अस सी व्हेरियस ॲसेट क्लासेस अँड देअर रिटर्न्स. मित्रांनो, आता आपण इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्समध्ये कॉमन ॲसेट क्लासेस आणि त्यांचे रिटर्न्स कसे मिळतात हे आपण या टेबलच्या साहाय्याने बघूया. या टेबलमध्ये 5 कॉलम्स आहेत. पहिल्या कॉलममध्ये इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आपण बघणार आहोत. दुसऱ्या कॉलममध्ये त्यांचे रिटर्न्स, मग त्यांची रिस्क, त्यांची लिक्विडिटी आणि टॅक्स बेनिफिट. या पद्धतीने आपण वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे काही कॉमन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत. पहिलं ऑप्शन आहे सेव्हिंग अकाउंट बॅलन्स. सेव्हिंग अकाउंट बॅलन्समध्ये रिटर्न्स 2.7% to 6.5% मिळतात. पण 90% बँका सेव्हिंग अकाउंटवर तुम्हाला 2.7 to 3% एवढेच रिटर्न्स देतात. सेव्हिंग अकाउंट बॅलन्समध्ये रिस्क अतिशय कमी असते, लिक्विडिटी खूप जास्त असते, कारण ज्यावेळी आपल्याला पैसे पाहिजेत त्यावेळी आपल्याला विड्रॉ करून घेता येतात. पण टॅक्स बेनिफिट मात्र अतिशय कमी असतो, कारण सेव्हिंग अकाउंट बॅलन्सवर आपल्याला जे इंटरेस्ट मिळतं
त्याच्यावर आपल्याला स्लॅब रेट प्रमाणे टॅक्स भरायला लागतो, जो खूप जास्त असू शकतो. दुसरा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 6% to 7% एवढे रिटर्न मिळतात. याच्यामध्ये सुद्धा रिस्क अतिशय कमी आहे, लिक्विडिटी हाय आहे. FD आपल्याला पाहिजे तेव्हा मोडता येतात, पण जर का FD मध्येच मोडली तर रिटर्न्स कमी होऊन जातात. टॅक्स बेनिफिट खूप कमी आहे FD मध्ये सुद्धा, कारण FD मध्ये सुद्धा जे आपल्याला इंटरेस्ट मिळतं तेच त्याच्यावर पण आपल्याला स्लॅब रेट प्रमाणेच टॅक्स पे करायला लागतो. त्याच्यानंतर येतं लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज या खूप अग्रेसिव्हली सेल केल्या जातात, पण इन रियालिटी लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रिटर्न्स हे 3% to 6.5% एवढेच मिळतात. रिस्क अतिशय कमी आहे, पण लिक्विडिटी पण अतिशय कमी आहे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमधून आपल्याला गरजेच्या वेळी पैसे काढून घेणं फार कठीण असतं. टॅक्स बेनिफिट खूप चांगला आहे, कारण लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजला ATCचा पण बेनिफिट मिळतो आणि सेक्शन 1010D पण बेनिफिट मिळतो. त्याच्यानंतरचा आपला ॲसेट क्लास आहे स्टॉक्स अँड शेअर्स. स्टॉक्स अँड शेअर्समध्ये रिटर्न्स हे अनप्रेडिक्टेबल असतात. याचा अर्थ की पुढच्या 10 वर्षात एखाद्या स्टॉक्समधून किंवा स्टॉक्सच्या पोर्टफोलिओमधून आपल्याला किती रिटर्न्स मिळू शकतील याचा अंदाज बांधणं खरोखर कठीण आहे. फार कमी इन्व्हेस्टर्स असतात ज्यांना स्टॉक्समधून चांगले रिटर्न्स मिळतात, पण मेजॉरिटी इन्व्हेस्टर्सला स्टॉक्समधून तेवढे चांगले रिटर्न्स मिळत नाही. त्याचं कारण स्टॉक्समध्ये रिस्क खूप जास्त असते, लिक्विडिटी चांगली आहे, आपल्याला पाहिजे त्यावेळी आपल्याला स्टॉक्स किंवा शेअर्स विकता येतात. टॅक्स बेनिफिट पण चांगला आहे, कारण स्टॉक्स आणि शेअर्स विकल्यानंतर जर का आपल्याला प्रॉफिट झाला तर त्याच्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागतो, जो स्लॅब रेटपेक्षा कमी आहे. आपला 5वा ऑप्शन आहे बॉन्ड्स अँड डिबेंचर्स, की ही एक फिक्स रिटर्न सिक्युरिटीज असते. याच्यावर 6 ते 13% रिटर्न मिळतात. रिस्क खूप जास्त आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स अँड डिबेंचर्स असतात. त्याच्यापैकी आपल्यासाठी योग्य बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स कुठचं आहे हे समजणं फार कठीण असतं. लिक्विडिटी अतिशय कमी आहे, कारण हे लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट आहे. बॉन्ड्स अँड डिबेंचर्स त्यांच्या टर्म्सच्या अगोदर मोडता येत नाहीत. आणि टॅक्स बेनिफिट पण खूप कमी आहे, कारण बॉन्ड्स आणि डिबेंचर्सवर जे इंटरेस्ट मिळतं त्याच्यावर पण स्लॅब रेट प्रमाणेच टॅक्स पे करायला लागतो. त्याच्यानंतर येतात स्मॉल सेव्हिंग स्कीम्स. स्मॉल सेव्हिंग स्कीम्स म्हणजे ज्या इन्व्हेस्टमेंट स्कीम्स गव्हर्नमेंट रन करतं. स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवर साधारण 4 ते 8.2% एवढे रिटर्न्स मिळतात. स्मॉल सेव्हिंग स्कीम्स सध्या मार्केटमध्ये 14 ते 15 प्रकारच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्स आहेत. स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये रिस्क लो आहे, कारण या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, त्याच्यामुळे याला सॉव्हरेन गॅरंटी असते. पण लिक्विडिटी अतिशय कमी आहे, कारण प्रत्येक स्मॉल सेव्हिंग स्कीम्स हे लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट असतात, त्याच्यामुळे त्याच्यातून सहजासहजी पैसे काढता येत नाहीत. टॅक्स बेनिफिट खूप चांगला आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर आपला ऑप्शन येतो तो म्हणजे म्युच्युअल फंड. मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये 0% रिटर्न पण मिळतात, पण म्युच्युअल फंडमधून 25% किंवा त्याच्याही पेक्षा जास्त रिटर्न्स कसे काढता येतील हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. त्याच्यानंतर आपला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहे तो म्हणजे गोल्ड अँड सिल्वर, की हा खूप ट्रॅडिशनल किंवा कन्व्हेन्शनल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहे. बऱ्याच लोकांना गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कम्फर्टेबल राहतं, पण आयडियली गोल्ड किंवा सिल्वरमधून लॉंग टर्म रिटर्न मिळतात 8 ते 12%. ह्याच्यामध्ये रिस्क ॲव्हरेज आहे, लिक्विडिटी चांगली आहे, टॅक्स बेनिफिट पण चांगला आहे, कारण गोल्ड आणि सिल्वरला सुद्धा कॅपिटल गेन टॅक्स अप्लिकेबल होतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रिअल इस्टेट. पण रिअल इस्टेटमध्ये ॲव्हरेज म्हणजे 10 वर्षाचा जर का आपण टाईम होरायझन घेतला तर 10%च रिटर्न मिळतात, ते सुद्धा रेंटल यील्ड पकडून. रिअल इस्टेटमध्ये रिस्क ॲव्हरेज आहे, पण लिक्विडिटी अतिशय कमी आहे. रिअल इस्टेटमधून पैसे लिक्विडेट करून घेणं फार कठीण आहे. रिअल इस्टेटचे व्यवहार पूर्ण व्हायला कित्येक वर्षाचा कालावधी लागू शकतो. रिअल इस्टेटमध्ये टॅक्स बेनिफिट चांगला आहे, कारण याला सुद्धा कॅपिटल गेन टॅक्सच लागतो. मित्रांनो, ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स बरोबर आणखीन पण बरेच इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, पण हे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स एखाद्या एक्सपर्टच्या गायडन्स शिवाय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं
अतिशय रिस्की आहे, कारण या ऑप्शन्समधून रिटर्न्स हे अनप्रेडिक्टेबल मिळतात. खूप जास्त रिस्की ऑप्शन्स असतात हे. लिक्विडिटी अतिशय कमी असते आणि टॅक्स बेनिफिट पण कमी असतो. मित्रांनो, या ऑप्शन्सपैकी कुठल्याही ऑप्शन्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण आपण जनरली इन्व्हेस्टमेंट्स कुठे करतो? आपण रिअल इस्टेटमध्ये करतो, गोल्ड सिल्वरमध्ये करतो किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये करतो. कारण आपल्या जवळच्या लोकांना आपण या ऑप्शन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताना बऱ्याच वेळा बघितलेलं असतं. फार तर आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, कारण आपली जवळचीच व्यक्ती आपल्याला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी रेकमेंड करते. आता ते चुकीचं करतात का? तर नाही. पण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी का रेकमेंड करतात? कारण आपल्या पश्चात आपल्या फॅमिलीला सुरक्षितता मिळावी म्हणून लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज रेकमेंड केले जातं. पण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ही काही वेल्थ क्रिएशन ऑप्शन नाही. कारण लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमधून मिळणारे रिटर्न या टेबलमध्ये बघितल्याप्रमाणे इन्फ्लेशनपेक्षा पण कमी असतात. मग वेल्थ क्रिएट करून फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी सगळ्यात योग्य ऑप्शन कुठचा? तर तो आहे म्युच्युअल फंड. मग सगळेच क्लायंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का नाही करत? कारण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठा अभ्यास करायला लागतो. म्युच्युअल फंडचं विश्व हे फार मोठं आहे आणि हा अभ्यास सगळेच जण नाही करू शकत. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे 25% किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त रिटर्न्स मिळू शकतात. पण हे रिटर्न्स मिळवण्यासाठी काय अभ्यास करायला लागतो हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया.